धुळे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बैठक संपन्न। शोभा बच्चाव यांना 2 लाखाचा लीड देण्याचा निर्धार। याबाबत वृत्त असे की धुळे लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मित्र पक्षाची धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि धुळे शहर पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आज बैठक दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांचे देवपूर येथील संपर्क कार्यालय सुंदर सावित्री सभागृह या ठिकाणी घेण्यात आली। या बैठकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले व येत्या 20 मेला डॉक्टर शोभा बच्चाव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार करण्यात आला। तर यावेळेस शोभा बच्चाव यांनी सांगितले की मी परके नसून धुळ्याची कन्या आहे। बाहेरचे म्हणतात तेव्हा प्रचंड दुःख होते। माझा जन्म धुळ्यात झाला आहे। मी धुळे येथील नूतन मराठी विद्यालयात माझे प्राथमिक शिक्षण झाले आहे। 7वीला फागण्याच्या शाळेत होते आणि वडील हे शेतकी अधिकारी होते। माझे आजोबा जय हिंद कॉलेजचे प्रमुख होते। जय हिंद कॉलनीत आजोबांचा बंगला होता। माझी मावशी धुळ्यात राहते। अनेक नातेवाईक धुळ्यात राहतात। जन्मभूमी ही धुळे असून आज जन्मभूमीच्या सेवेची संधी मला तुम्ही द्यावी, माझ्यावर विश्वास टाकावा। मी नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे अशी भावनिक साथ काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आज धुळेतील जनतेला दिला। तर यावेळेस या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असल्याने या ठिकाणी यंदा शोभाताई बच्चाव यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही व वातावरण अत्यंत बदलते आहे। मला जे जे लोक गेल्या वेळी सांगायचे तुम्ही उभे राहायचे नाही आणि आज तेच लोक बांधताय की तुम्ही उभे का नाही राहिले असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत। परंतु आपल्यासाठी वातावरण खूप चांगले असून आपली सुरुवात देखील चांगली आहे। मी उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच शोभाताईंना मी स्वतः उमेदवार होतो तेव्हा तेवढी मेहनत घेतली, तशीच मेहनत आता देखील घेऊ। या निवडणुकीचे शुभ संकेत देखील आपल्याला मिळाले असून आता फक्त मेहनत करण्याची गरज आहे। आता खरी निवडणूक सुरू झाली असून सर्वांनी काँग्रेसी गर्व, अहंकार जागृत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। तर आपण काँग्रेसी विचार लोकांपर्यंत नेण्याबाबत कुठेतरी कुचराई करतो। आपण विचार करतो की बीजेपी वाले कसे आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतात, मग आपण काँग्रेसचा विचार कसा पुढे न्यायचा जो आपल्याला विचारतो की गेल्या 70 वर्षात आपण काय तेव्हा आम्ही काय केले हे सांगण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे असे यावेळेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। तर आजही मरगट झटकण्याची वेळ आहे। राहुल गांधींचे आदर्श डोळ्यात ठेवून तुम्हाला आणि आम्हाला देखील या रणांगणात उतरावे लागेल। जाहीरनामा काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने वाचला पाहिजे। आपण फक्त काय करणार हे नाही सांगायचं, तर ते 10 वर्षात आम्ही जे करणार होतो ते मोदींनी आम्हाला करू दिले नाही। ते जर करू दिले असते तर आज देश वेगळ्या वळणावर राहिला असता, हे आपण जाहीरनाम्यातून सांगतोय असे देखील आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। तर आपण ताकदीने निवडणुकीत उतरू। शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आपल्या सोबत आहे। आपल्याला बूथनुसार नियोजन करावं लागेल। 1 महिना आपल्या हातात असून एका सर्वेनुसार धुळ्यात बीजेपीची जागा दाखविली जात आहे, त्यात केवळ 1% फरक आहे। त्यामुळे 1% बीजेपी आपल्या पुढे असून त्यांनी 1 महिन्यापूर्वीच प्रचारास सुरुवात केली। आता आपण मैदानात उतरलो असून 15 दिवसांनी सर्वे केला तर 15% पुढे असू असे देखील त्यांनी सांगितले। तर या प्रसंगी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार DS आहिरे, माजी आमदार शरद पाटील, मंगेश पवार, शुभांगी पाटील, महेश मिस्त्री, बाजीराव पाटील, रमेश श्रीखंडे, युवराज करंकाड, मुकुंद कोडवले, जोसेफ मलबारी, रणजितराजे भोसले, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, डॉक्टर सुशील कुमार महाजन, महेश घुगे, विमलताई बेळसे, यमाताई यमाडे, रावसाहेब साळुंके, किरण जोंधळे, प्रमोद सिसोदे, विलासराव माडी, भैयासाहेब पाटील, बावसाहेब पाटील, शाब्बीर शेठ, मुझफ्फर हुसेन, अफसर पठाण, NC पाटील, साजिद अन्सारी, वसीम बारी, अमीन पटेल, ॲडव्होकेट जितेंद्र निडे, नवाब बेग, अनिल भांबरे, गायत्री जयस्वाल, भानुबाई सिरसाट, पंकज साळुंके,
हितेश पाटील, बबलू पाटील, बाळू अण्णा सोनवणे, पप्पू पाटील आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. किती वर्ष बंद होतं? जर तुम्ही मला उत्तर देत असाल तर बोला, नाही तर मी घासात पूर्ण करायला उभा राहत नाही. कृपया करून मी जिवंत माणसांच्या सभेमध्ये संवाद करत असतो. मेडिकल कॉलेज बंद होतं का नाही? अरे मी पाहिलंय, बाहेरपर्यंत आवाज जात आहे. आता धीरे धीरे हे जागे होत आहेत. त्याचबरोबर बघा, नाक दाबा आणि तोंड उघडा ही आपल्या बापदादाची म्हण आहे. तिथं नाक दाबलं, 3 वर्ष कर्मचाऱ्यांचा पगार घरात न दिला. जे ते चालू झालं तर खोट्या कमी करून टाकला. बरोबर आहे ना? खोटं बोलत असताना मला निघाले खोटं बोलतो म्हणून मला काही वाईट वाटतं. मेडिकल कॉलेजचा कोट्या कमी करून टाकला तरी हा मनुष्य खचला नाही. आता त्यांनी सूतगिरणी बंद पाडली तरी देखील बाबा आपण झुकले नाही. याला सामर्थ्य लागतं, याला सामर्थ्य लागतं. अरे दुर्बीण लावून ज्याचा संबंध नाही, विनय पाटील त्यांचे वडील बंधू त्यांचे देखील उद्योग धंदे बंद केले. पाठीवर मारा पण ही सूर्याजी पिसाळांची अवलाद पोटावर मारते. हे जे फुल लागतात हे रक्तामध्ये असायला पाहिजे. नुसते नाही आणू शकत तुम्ही. त्यांनी ती माता बाबा ज्यांच्या घरी तुम्ही जन्म घेतलेला आहे त्या माता पित्यांच्या घरी, चारित्र्य संपन्न लोकांच्या घरामध्ये तुम्ही जन्म घेतलाय म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करता. शंकरराव चव्हाण आयुष्यभर काँग्रेस आणि ज्यांच्या विषयी ते बोलले आदर्श घोटाळा केला आणि विद्वांच्या शहीदांचे विद्वांचे जागा आदर्श घोटाळ्याचे आदर्श उमेदवार आज भाजपचे झाले. काय कमी केलं? अरे यांच्या 10 पुस्तकांच्याही लीडर बनण्यात जरी बघितल्या ना तर ते काँग्रेसच्या निघतील एवढं तर ते पळून घे. संघाच्या काळाची दानत नाही. काय मध्ये जायचं एक वेळ असतं. मी त्या दिवशी इथं बोललो पण त्यापेक्षा आपली प्रतिष्ठा महत्वाची असते. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. हा नारा कुणी दिला होता याचं उत्तर देऊ शकता का इथं बसलेले लोक? कुणी दिला नारा? जोरात बोला, कुणी दिला? कुणी दिला? मग त्याचे आमचे पिल्ले तुमच्या दारात येता मत मागायला कधी हिंमत तरी करा, धाडस तरी विचारा की तुमच्या बापाने ही घोषणा केली. 10 वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये 10 आणि 15% आमोशा गोळा करणारा डॉक्टर सुभाष कांबळे कधी त्याला प्रश्न विचारत नाही. जाते आता सगळं काय झालं. या सभागृहामध्ये मी जे सांगतो नंतर तुम्ही हात वर करायचं. बाबा 2 मिनिटं हे शेवटचं नंतर संपवतो. माझी कळकळीची आणि व्यासपीठाच्या नागरिकांकडून देखील नेत्यांची तुम्हाला विनंती आहे. फक्त मी जेव्हा माझं बोलणं संपल त्या लोकांनी हात वर करायचा. या सभागृहामध्ये बसलेले शेतकरी किती त्यांनी आपला हात वर करावा. आता तुम्हाला हात वर करायचं कारण सांगतो. 90% या ठिकाणी शेतकरी आहे. बी बियाणं आणि खताला काँग्रेस सरकारपासून तर युतीचं सरकार होतं तोपर्यंत जीएसटी होती का? जोरात बोला यार, नाही पहिला जीएसटी होती का? नव्हती. आता किमान जे काही शेतकरी आहे वर्षाकाठी 1 लाख रुपयाचं तर शेत बी बियाणं घेतो का नाही? घेतो का नाही? मग त्याला किती टक्के? 18% जीएसटी आहे. किती? 18% जीएसटी आहे. आणि हे रंगाबिल्लाचं सरकार अल्पभूधारक शेतकऱ्याच्या खात्यात किती पैसे जमा करताय? किती पैसे जमा करताय?
ते आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आपल्या धुळे जिल्ह्याचे धुळे ग्रामीणचे सन्माननीय लाडके आमदार बाबा पाटील साहेब, सन्माननीय माजी आमदार B.A. साहेब, माननीय बापूसाहेब चौरे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रतिभाताई शिंदे, माननीय शरद आहे साहेब, नाशिकचे जिल्हाध्यक्ष श्री पतवार साहेब, युवराज काका, हेमंतजी साळुंखे जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी, धुळे लोकसभा मतदारसंघाची इंदिरा काँग्रेस आणि महाविकास आघाडीची उमेदवारी मला या ठिकाणी देण्यात आली। पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे, परंतु मी ही जी काही उमेदवारी आहे ही आपल्या सर्वांच्या भरोश्यावर मी या ठिकाणी घेतलेली आहे, कारण मला निश्चितपणे खात्री आहे। खरं तर जेव्हापासून मी राजकारणात आले, गांधी साहेबांचा आशीर्वाद मला कायम होता। त्याचप्रमाणे सोनियाजी गांधींकडे गांधी साहेबांनी मला प्रथम त्या ठिकाणी नेलं आणि ही जी उमेदवारी आहे ही धुळे लोकसभा आपले 3 तालुके त्याच्यामध्ये येतात, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील 3 तालुके त्याच्यामध्ये येतात, नाशिक, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण तालुका, असं 6 विधानसभांचा हा मोठा मतदारसंघ आहे, विस्तृत असा मतदारसंघ आहे। आणि इथे एवढ्या कमी अवधीमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांची मदत मला या ठिकाणी लागणार आहे। मला खात्री आहे की जेव्हापासून माझं नाव चर्चेत येत होतं तेव्हापासून मला सर्व आपल्या भागातून फोन येत होते की ताई तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी उमेदवारी करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आणि कुणाल बाबांनी तुम्हाला आश्वासित केलं की ताई तुम्ही उमेदवार नसून मी स्वतः उमेदवार आहे असं समजून मी काम करणार आहे। माझ्यासाठी मी जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न मी तुमच्यासाठी निश्चितपणे करेल। आणि हा जो काही विश्वास आहे, आपल्या सर्वांचं जे काही आपल्याला मला आशीर्वाद या ठिकाणी लाभणार आहे ते खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे। बाबा 2 वेळी अमरीशभाईंच्या वेळी आणि मागे वेळी आपण त्या ठिकाणी लढला, परंतु त्यावेळी थोडं आपल्याला या ठिकाणी अपयश आलं। याचं कारण म्हणजे त्यावेळी आपली इंडिया आघाडी नव्हती, महाविकास आघाडी नव्हती, परंतु आज ते आहे। खरं तर ही उमेदवारी ही आपली उमेदवारी आहे, पण आपण ती मला दान केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला हे लढायचं आहे, हे काही मैदान सोडून आपल्याला पळायचं नाही आहे। ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि आपल्याला जिंकायची आहे। आपल्याला आपला हक्काचा कायदा या ठिकाणी मिळणार आहे। मी आपली भगिनी आहे, मी आपल्या बरोबर या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण बरोबर काम केलेलं आहे। आता अनेक मान्यवरांनी सांगितलं, मी पुन्हा सांगते की धुळ्यामध्ये माझा जन्म झालेला आहे। धुळ्याचं नूतन मराठी विद्यालय त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि 7वीला मी फागण्याला होते। माझे वडील इथे सब डिव्हिजनल शेतकरी अधिकारी होते, माझे आजोबा ट्रेनिंग कॉलेजचे प्रमुख होते आणि त्या ठिकाणी जैन कॉलनीमध्ये आजोबांचा बंगला होता। माझी मावशी इथे राहते आणि सर्व नातेवाईक त्या ठिकाणी इथे राहतात आणि मी तुमची आहे, तुम्ही माझे आहात। परका म्हटलं की मला खूप वेदना होता। मी परकी नसून मी आपली आहे, मी खांद्याची कन्या आहे, रखवालीची सून आहे।
आणि कुठलाही भेदभाव मी करणार नाही. आपण या ठिकाणी एक ऑफिस उघडू आणि आपले जे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी नंतर देखील निवडून आल्यानंतर मार्गी लावू असा विश्वास मी आपल्याला देते. याचं कारण असं की नाशिकमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असताना 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष मी महापौर म्हणून काम केलं. त्यावेळी नाशिकचा कायापालट करण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. अनेक कामं नाशिकमध्ये आम्ही केली. म्हणजे त्याच्यामध्ये प्रमुख जर म्हटलं तर फाळके स्मारक असेल, बौद्ध स्मारक असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव असेल, तारागड असेल, मॉडेल रोड्स असतील, थेट पाईपलाईन योजना असेल, भुयारी गटार योजना असतील, असे अनेक प्रकल्प आपण राबवले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल, उपनगरमध्ये हॉस्पिटल, अनेक उपकेंद्र आमदार म्हणून ज्यावेळी मी निवडून आले आणि जुळ्याची मी पालकमंत्री झाले त्यावेळी आपण त्या ठिकाणी अनेक वेळा कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथे आपण आलेलो आहोत. DPDCच्या मीटिंग आपण घेतलेल्या आहेत आणि मला आनंद होतो की प्रत्येक DPDCच्या मीटिंगला दाजी साहेब त्या ठिकाणी होते. त्यांचं मार्गदर्शन मला त्या ठिकाणी मिळत होतं आणि त्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी कामं केलेली आहे. डॉक्टरपाडा धरण असेल तिथे आपण बुलढाणा गेलो होतो आणि मला प्रशासकीय अनुभव आहे. निवडून आल्यानंतर मी निश्चितपणे ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना, आता बाबा आमदार आहेत, धुळे शहरातून देखील महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. राज्यामध्ये आपलं सरकार येणार आहे आणि देशामध्ये पण आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे. त्याच्यामुळे एक एक उमेदवार हा महत्त्वाचा आहे. मी उमेदवार नसून महाविकास आघाडी उमेदवार आहे. आपण या ठिकाणी निश्चितपणे शेतकरी बांधवांचं तर आता इथे जवळजवळ 90% शेतकरी बांधव बसलेले आहेत. आपला देशच शेतकऱ्याचा आहे. मी शेतकऱ्याची कन्या पण आहे आणि मी शेतकऱ्याची सून पण आहे. मी स्वतः शेतकरी आहे. त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत 4 दिवसापासून बाजारात मी फिरत होते. काल दिवसभर आमचे अध्यक्ष श्री भाऊ कोतवाल माझ्याबरोबर होते. शेतकरी तिथे गेल्यानंतर गावागावामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ताई यावेळी आम्ही भाजपला मतदान करणार नाही कारण कांदा प्रश्न एवढा ज्वलंत आहे की कांद्याला हमीभाव नाही आहे. कुठेतरी भाव त्या ठिकाणी वाढतो तर लगेच कांदा निर्यात बंदी करण्यात आलेली आहे. उसाचा पण तोच प्रश्न आहे, कपाशीचा तोच प्रश्न आहे, त्याचप्रमाणे सोयाबीनचा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने हे जे काही सरकार आहे हे शेतकरी विरोधातलं सरकार आहे आणि या सरकारला त्यांची जागा टाकून देण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आमच्या नेते राहुलजी गांधी यांनी संपूर्ण भारतामध्ये भारत जोडो न्याय यात्रा केली. त्यावेळी ते शेतकऱ्यांना भेटले त्यांनी घेतले आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी 5 न्याय आणि 25 भरोसे त्या ठिकाणी केलेले. या ठिकाणी आपल्याला जाहीरनामा वाटण्यात आलेला आहे ते तुम्ही पूर्णपणे वाचा आणि शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण कर्जमाफी देण्याचा कबूल केलेला आहे. त्याचप्रमाणे हमीभाव देण्याच्या संदर्भामध्ये त्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि शेती करण्यासाठी जे काही बियाणं, खतं, पेस्टिसाईड, शेती अवजारं लागतात त्याला जो GST 18% येतो तो कमी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महिलांना ज्या काही केंद्र शासनाच्या नवीन नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये 50% आरक्षण महिलांना या ठिकाणी देण्याचं सांगितलेलं आहे आणि जी गरीब कुटुंबाची महिला आहे तिच्या खात्यामध्ये दरवर्षी 1 लाख रुपये जमा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. तरुणांना सुद्धा नोकरी साधारणतः 70 लाख नोकऱ्या हे रिक्त पद आहे ते देखील भरण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वांना आश्वासित केलेलं आहे. BJPच्या जाहीरनाम्यात आपण बघितलं तर शेतकरी बांधवांसाठी काहीही नाही आणि या सर्व वर्गाला BJP करते. 10 वर्षापूर्वी पण त्यांनी आजचे दिन दाखवण्याचं गाजर दाखवलं परंतु कुठलेही आजचे दिन आपल्याला दिसले नाही. सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता होरपळतो आहे. गॅस
गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलचे दरवाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि आपले पंतप्रधान कोरोना काळामध्ये सर्व देश बांधवांना त्यांनी वेडं करून टाकलं. त्यांनी काय सांगितलं की करोना हा महिन्याभरामध्ये जाईल, तुम्ही टाळ्या वाजवा, तुम्ही छाया वाजवा, तुम्ही दिवे लावा, ही कुठली पद्धत आहे का? अशाने कोरोना जाणार आहे का? आपल्या देशातील आणि जगातील सायंटिस्टने लस शोधून काढली आणि त्या माध्यमातून कोरोना हा गेलेला आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की आपण माझ्यावरती विश्वास टाका. ज्या पद्धतीने मी नाशिक प्रमुख भूमी माझी होती, तिथे मी काम केलेले आहे, तिथे विकास केलेला आहे. ही तर माझी जन्मभूमी आहे, ही तर माझी मातृभूमी आहे. निसा मातृभूमीची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी द्या. तुम्ही निश्चितपणे मी या ठिकाणी नम्रतापूर्वक विनंती करते की या 20 तारखेला 20 मेला आपण आपलं बहुमोल असं मत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पंजा निशाणीसमोर बटन दाबून मला आपण प्रचंड मताधिक्याने विजय करावा अशी मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलं की आपण बैठकीची सुरुवात करूया आणि या बैठकीचं नियोजन करायचं. त्याकरता परवाच आपण बैठकीचं नियोजन केलं पक्षाचं आणि काल आपण बैठकीची निरोप पाठवली. अगदी काही वेळेवरती सर्व निरोप अक्षरशः 12 तास आपली सगळी निरोप चर्चेने केली. शरद पवार सर तर मला असं वाटतं ते यायला होते, नंतर पवारला कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्यांनी पण त्यांचा दौरा कॅन्सल करून ते म्हटले की आणि सगळ्यांनी आज जी उपस्थिती मला या ठिकाणी दिसते म्हणजे मागची निवडणूक माझ्या डोळ्यासमोर आहे. मागची लोकसभा मी माझ्या डोळ्यांनी आजही मला डोळ्यासमोर दिसते. मागच्या लोकसभेपेक्षाही आजची उपस्थिती ही इतकी चांगली आहे की मनाला समाधान फक्त मला ठिकाणीच नाही, कार्यकर्त्यांकडे बघून सुद्धा मला असं वाटतंय की कार्यकर्ते सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये आजच्या बैठकीला उपस्थित झाले. बरीच मंडळी बाहेर जाऊन आणि अनेक निवडणुका बघितल्या आणि त्यामुळे मला अंदाज येऊन जातो की नेमकं लोकांच्या मनात काय चाललंय. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मला तुमच्या लोकांच्या मनामध्ये काय चाललंय मला कळून गेलंय. शोभाताई, तुमचा विजयापासून तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. अत्यंत उत्साहाचं वातावरण आज कार्यकर्त्यांमध्ये ह्याच हॉलमध्ये मागच्या लोकसभेच्या वेळेस मला लोक सांगायचे आणि मला परावृत्त करण्याचं काम करताना खूप लोकांनी केलं. यावेळेला काय सांगत होते? फक्त राजसाहेबांचा त्यावेळेचा आग्रह आणि राहुल गांधीचा आदेश त्याच्यामुळे मी त्या मागचं यावेळेला काय सांगत होते ते पण सांगा. यावेळेस तर मग आता कालच कंपनी गेलो होतो. कालच्या जवळपास 24 पत्रिका होत्या, त्याच्या 22-23 सरकारला मी पोचलो. प्रत्येक लग्नामध्ये मला 15-20 मिनिटं हे एक्सप्लेन करायला जात होतं की मी कावर उभा राहतो नाही तुम्ही कावर जायला राज ह्या टाइमला असं आहे हो फॉर्म भरणार. मी म्हणतो मग अत्यंत जर तुम्ही असं वाटत असणार की असं आहे बा नुसतं फॉर्म भर देणार आहे म्हणजे बहीण होती आहे आता फक्त ती फॉर्म भरली तुम्ही जीवन असं सांगायचं. त्यामुळे वातावरण हे अत्यंत बदललं. मला जे लोक गेल्या वेळी सांगायचे की उभं राहायचं नाही ते लोक आज माझ्याशी भांडताय तुम्ही उभे कामं राहिले. त्यामुळे परिस्थिती कामं उभं राहिलं नाही हे बऱ्याच वेळांनी एक्सप्लेन केलेलं आहे. काही नाही माहिती आहे की लहान उभं राहिलं परंतु ते शरद पाटील सरांचं हॉटेल सांगून टाकून जायचं आवडते काय पण बरं वाटतं मंडळीला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पण मला एक गोष्ट वाईट वाटतं त्यांनी ताईंचं खातं सांगितलं माझं पण मंत्रिपद तुम्ही सांगून टाकलं पण माझं खातं नाही सांगितलं. आता उपमुख्यमंत्र्यांचे 2-2 क्लेम सुरू झाले. पवारसाहेब माणसं पाठवून मला पाळायला त्यामुळे वातावरण खूप चांगलं जाईल. आपल्या सर्वांची सुरुवात पण खूप चांगली झाली. काही निवडणुकांचे संकेत असतात काही शुभ संकेत असतात आणि ह्या निवडणुकीचे शुभ संकेत आपल्याला बऱ्यापैकी मिळून मिळतील. मला फक्त आपल्याला मेहनत करायची आवश्यकता आहे आणि ही गोष्ट खरी आहे की ताईंनी जेव्हा मला विचारलं की मी निवडणुकीला उभी राहिली तर काय राहिलं वातावरण तुमच्या 3 तालुक्यामध्ये तुम्ही काय कराल. तुम्ही ताईंना त्या दिवशी शब्द दिला होता की ताई स्वतःच्या निवडणुकीकरता जी मेहनत केली जे काम केलं जेवढं मेहनत आम्ही केली तेवढीच मेहनत तुमच्या निवडणुकीकरता करेल हा शब्द आपण ताईंना दिला. आणि त्यामुळे माझी जमल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती
विनंती असेल की आता ही निवडणूक सुरू झाली. आज 19 तारीख पुढच्या 20 तारखेला आपल्याला मतदान करून घ्यायचं. मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही, कारण की जवळपास सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी पक्षांनी कव्हर केलेलं आहे. परंतु मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, की आज वेळ आली आहे की आता आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या काँग्रेसचा जो आपला गर्व आहे, आपला जो अहंकार आहे काँग्रेसचे असल्याचा, तो पुन्हा एकदा जागृत करण्याची आवश्यकता आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की आज आपण काँग्रेस गेल्या 5 वर्षामध्ये मी बघत होतो की आपण काँग्रेसच्या विचारांचा कणकणी लोकांपर्यंत न्यायला आपण करतो. आपण थांबतो, आपण विचार करतो की हे बीजेपीवाले एवढे आक्रमकपणे यांचा हिंदुत्वाचा प्रचार करतात, आपण काँग्रेसचा विचार कसा पुढे घेऊन जायचा. जेव्हा ते आपल्याला विचारतात 70 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मोदीने हे घेऊन दाखवलं, तेव्हा आम्ही काय केलं हे सांगायची हिंमत तुमचा आणि माझा कार्यकर्ता असतो. आज वेळ आलेली आहे की ही सगळी वर्ग झटकून टाका. आता जर समजा आले करते त्या आलेला आपल्याला त्याच शब्दांमध्ये काँग्रेसने गेल्या 70 वर्षामध्ये काय केलं हे गालेच्या भाषेमध्ये आपण देशामध्ये फिरतायत, मेहनत करतायत, संघर्ष करतायत, धर्ममागचा नारा देतायत. त्या राहुल गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आणि मला सुद्धा आपल्या घराघरामध्ये उतरावं लागेल. तुम्हाला आणि मला सुद्धा आपले विचार, आपली परंपरा, आपली नीतिमूल्य ही लोकांसमोर मांडायला. आज हा जाहीरनामा खास करून मी या 2 दिवसापासून वाचतो नाही. हा जाहीरनामा तो काँग्रेस पक्षाने काढलेला आहे. मला तर असं वाटतं की हा जाहीरनामा काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचण्याची आवश्यकता. कारण या जाहीरनाम्यामध्ये फक्त आम्ही पुढची 5 वर्षे काय करणार आहोत हे नाही सांगितलं, तर 2014 मध्ये आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं होतं, 2019 मध्ये आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं होतं, आणि आम्ही जे सांगितलं होतं ते जर केलं असतं तर आज देशामध्ये जी अराजकता निर्माण झाली आहे, देशामध्ये आज जी बेरोजगारी वाढलेली आहे, देशामध्ये आज जी महागाई वाढलेली आहे, देशामध्ये आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते निर्माण झाले नसते हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. म्हणजे आपण फक्त काय करणार हे नाही सांगत, तर गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जे करणार होतो, जे या मोदीने आपल्याला करू दिलं नाही, ते जर केलं असतं तर हा देश आज वेगळ्या वर्गावरती झाला असता हे आपण जाहीरनामा. आणि हे सांगत असताना पुढची 5 वर्ष या देशामध्ये आज राहुल गांधी जे वारंवार बोलत आहेत की ज्या अडचणींना आपण सामोरं जातोय त्या सर्व अडचणींचे सोल्युशन्स हे त्या ठिकाणी आजच्या ह्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्ष. आणि त्यामुळे हा जाहीरनामा जर तुम्ही आपण वाचला तर तुमच्या गावाच्या पारावरती, तुमच्या गावाच्या चौकामध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की काँग्रेस पक्षाने काय केलं किंवा काँग्रेस पक्ष काय करणार आहे, तर छाती ठोकपणे तुम्ही हे सांगू शकाल की काँग्रेस पक्ष युवकांत करतात, काँग्रेस पक्ष शेतकऱ्याकरता हे करतात. कारण आजच्या या जाहीरनाम्यामध्ये जी बेरोजगारी, आज राहुल गांधी भाषणामध्ये सांगतात की 30% हा शिक्षित युवक जो ग्रॅज्युएट झालेला आहे तो आज बेरोजगार आहे. आणि त्याच्यामध्ये सोल्युशन दिलं आहे की त्याच्यामध्ये राहुल गांधी या जाहीरनाम्यामध्ये सांगतात की माझ्या देशामध्ये जो कोणी ग्रॅज्युएट होईल त्याला ग्रॅज्युएट झाल्याबरोबर 1 वर्षामध्ये 1 लाख रुपये देतील, अशा प्रकारची इंटर्नशिप त्याला त्या दिवशी उपलब्ध करण्याचा या जाहीरनामा. आणि म्हणून सर्व मीडिया, सर्व पक्षाचे नेते मंडळी आज हे सांगतायत की जर समजा काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा हा या जगातला सर्वात चांगला जाहीरनामा म्हणून या जाहीरनाम्यात, आणि हा जाहीरनामा जर काँग्रेस पक्षाने पुढच्या 5 वर्षामध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर जर सादर केला आणि हा जाहीरनामाचं तंतोतंत पालन केलं तर पुढचे 40 वर्ष पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला कोणी हलवू शकणार नाही, अशा प्रकारची चर्चा समाज गर्व काँग्रेसच्या अहंकार आपण सर्वांनी पुन्हा एकदा जागृत करावा. आपण सर्वांनी पुन्हा एकदा काँग्रेस म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीला सामोरं जाऊया आणि आपण ताकदीने या निवडणुकीला उतरूया. आता शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट असेल, हे दोघंही ताकदीने आपल्या मागे. आणि मला तर आज इतका आश्चर्य आणि आनंद वाटतोय की शिवसेनेची मेजॉरिटी आमच्याकडे जास्त होती. म्हणजे लीड देणार नक्की काँग्रेस पण मला 100% खात्री आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला असतात. आता शरद पाटील साहेब माझ्याशी बसता चर्चा करतो तरी इतकी तळमळ. शरद पाटील साहेब मला म्हणत होते की तालुक्यामध्ये सामावून घ्या, मग शहरामध्ये आपल्याला पाणी टाकी वगैरे करावं लागेल, प्रत्येक ग्रुपपर्यंत आपल्याला जावं लागेल,
एकूण जे आपलं 288 बूथ 265 बूथ जे आपले धुळे शहरामध्ये आहेत या बूथवरती कॅटेगरी नियोजन आपल्याला करावं लागेल. या प्रत्येक बूथवरती आपली टीम कोणती उभी राहणार आहे, मतं कोण काढणार आहे, त्याच्यामध्ये कसं नियोजन असणार आहे हे नियोजन आपल्याला करावं लागेल. हे करण्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिघांचे कार्यकर्ते एकत्रपणे बसून बूथवाईज नियोजन आपल्याला सगळं करावं लागेल. मित्रांनो, लढाई जरी सोपी दिसत असली तरी लढाई ही सोपी लढाई असते आणि या लढाईमध्ये आपल्याला पुढे ताकदीशी उतरावं लागेल. तुमची आपली सर्व शस्त्र असं घेऊन आपल्याला लढाई उतरावं लागेल. आणि त्यामुळे आज जास्त काही बोलणार नाही, पण एकच तुम्हाला विनंती करणार आहे की आजपासून ही लढाई सुरू झाली. एक महिना आपल्या हातामध्ये या 30 दिवसामध्ये जर आपण काही केलं, या 30 दिवसामध्ये सी वोटरचा एक सर्वे आला. सी वोटरच्या सर्वेमध्ये काल परवा मला कोणते सांगत होतं की सी वोटरच्या सर्वेमध्ये किती 27 जागा महाराष्ट्रामध्ये 28 जागा ते अजून वाढेल बाबा. मी म्हटलं आपलं धुळ्याचं काय हो, अरे धुळ्यामध्ये आज बीजेपी दाखवत. मी म्हटलं बीजेपी दाखवतात फरक किती आहे, पण 1% फरक आहे, पण 1% बीजेपी आपल्याशी आली. मी म्हटलं हरकत नाही, त्यांनी महिन्याभरापूर्वी सुरू केलं होतं, त्याच्यामुळे आम्ही 8 दिवसापूर्वी संपलेला आहे. तो बीजेपी 1% पुढे आहे. आजपासून पुढच्या 15 दिवसानंतर यांनी सर्वे केला, त्यामुळे पण हे सर्व पुस्तक बोलून चालणार नाही. खाली गावामध्ये रस्त्यावरती उतरावं लागेल, गावाला लढतो, पंचायत समित्या लढतो, विधानसभा लढतो, त्याच्या पद्धतीची निवडणूक आपल्याला आपल्या हातात आणि असं जर आपण करू शकतो तर मित्रांनो एक चमत्कार ह्या लोकसभेमध्ये आपल्याला ठेवायचा. आणि फक्त चमत्कार हाच असणार आहे की ताईंना निवडून द्यायचं, फक्त निवडून नाही द्यायचं, मागच्या निवडणुकीचा वसपा काढायचा असेल तर 2 लाखापेक्षा जास्त मतांनी म्हणून कामाला लागा. मला काल एका लग्नामध्ये अविनाश भाऊ भेटला, अविनाश महाराज. त्यांनी घरी बरोबर सांगितलं मला, म्हणे बाबा काय वाटतं, मी म्हटलं तू सांग काय वाटतं. ते म्हणे थोडंसं असं नियोजन की काही बागलांमध्ये फार जोरात चालले आहे, तर बागला त्यांचं मालेगाव ग्रामीणमध्ये त्यांची सर्वात मोठ्या जिल्ह्याचं काम सांगितलं. अरे धुळे ग्रामीणमध्ये आपण म्हणजे तो आमचाच तालुक्याचाच माणूस आहे, ज्येष्ठ आमचा प्रमुख माणूस आहे. तालुक्यामध्ये आपण म्हणजे मागच्या वेळी 1,05,000 मायनस होतो. आपण जर समजा 1,05,000 मायनस करून काहींना फक्त 20-25,000 जरी लीड दिला तर आज निवडणूक संपली म्हणजे आज सोपं आहे एकदम. म्हणजे मागच्या वेळी 1 लाख मायनस 1.25 लाख 1,05,000 मायनस लगेच विधानसभेला आपण 15-17,000 निवडणूक. आपल्याला काही नाही करायचंय, आपल्याला फक्त लीड करून विधानसभेला जेवढं केलं करायचे. त्यामुळे तेवढं झालं तरी आपलं गणित बसून झालं. त्यामुळे मी तुम्हाला एका गोष्टीचा या ठिकाणी विश्वास देण्यासाठी उभा करतो. तुम्ही समजता तसं वातावरण नाही, वातावरण हे 100% आपल्या बाजूचं आहे. आणि आज गावागावामध्येच आपण बघितलं शेतकरी हा फार मोठा दुःखी आहे. शेतकऱ्याला हे कळून चुकलेलं आहे की राम मंदिर म्हणून आपल्या शेतीमालाला फार महिना आहे. शेतकऱ्याला हे कळून चुकलेलं आहे की मोदीवरती अंधविश्वास दाखवून आपण त्यांनी नुकसान करून घेतले. बेरोजगार तरुणाला हे कळून चुकलेलं आहे की आज बेरोजगारीची प्रमाण जे वाढले ते फार मोठ्या प्रमाणात झाले. जो माणूस गेल्या वेळी 5-7-10 वर्षापूर्वी ज्या माणसामध्ये 25-30 हजारामध्ये ज्याचं घर चांगलं व्यवस्थित चालत होतं, 5-10 हजार रुपये कसे लागत होते, आज महागाईमुळे तो माणसाला सुद्धा दर महिन्याला 10-15 हजार रुपये तर 25,000 घर. ही सर्व परिस्थिती लोकांच्या लक्षावर येऊन गेली. फक्त तुम्हाला आणि मला आज गावावरती जाऊन लोकांची परिस्थिती निवड लागेल, घराघरामध्ये जाऊन लोकांनी परिस्थिती समजावून सांगावं लागेल आणि 100% म्हणजे आपण निश्चित असणार आहे. त्यामुळे ताई आम्ही सर्व त्यामुळे लागलेलो आहोत, आपण काळजी करू नका, तुम्ही बाग टेन्शन घेऊ नका. त्यामुळे ह्या धुळे तालुक्यामध्ये आणि धुळे ग्रामीण धुळे शहरामध्ये आम्ही सर्वजण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष पक्षाचे कार्यकर्ते, हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते मिळून हे ताकदीने आम्ही सर्व उभे राहू आणि ठाण्याला बापणा हायस्कूल शिकतो. त्याच्यामुळे मी तो पण ते सगळे सांगणार बापणा हायस्कूलला शिकतो. 1 नंबरचं लीड आपण पागण्यात देऊ आता. त्यामुळे हे जे कोणी म्हणताय बाहेरून आले आहेत, अशा आले आहेत, कशा आले आहेत, अरे बाबा जैन कॉलनीमध्ये जर घर असेल आणि बापणा हायस्कूलमध्ये जर ती मुलगी शिकली असेल तर आज ती इथेच मुलगी जाते आणि जन्मच सिव्हिल हॉस्पिटलचा धुळ्याचा आहे. माझा मी सिव्हिल हॉस्पिटल धुळ्याचा
त्यामुळे मित्रांनो आज जास्त काही बोलणार नाही, परंतु तुमचा भरपूर नाही घेतला, जरा जास्त होऊन जाईल ते मान आणि परंतु आज सभेच्या निमित्ताने इतका तुम्ही सर्वजण उत्साह दाखवला आणि आपण सर्वजण आपल्या कामाला लागणार आहोत हा विश्वास मला याच्या वाटतो. मी जास्त पूर्ण न बोलता सर्वांचेच खरं मनापासून ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याला आजचा होस्ट जरी अध्यक्ष असतो तरी होस्ट त्यामुळे सर्व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आज या बैठकीला उपस्थित झाल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि हाच उत्साह आपण 20 तारखेपर्यंत सुरू ठेवावा आणि पंचायत क्षेत्रावरती ताईंच्या वाक्यावरती आपण सर्वांनी मतदान करावं आणि करून घ्यावं अशा प्रकारे विनंती करतो. हा कोणत्याही इंडिया आघाडीची जी मिटिंग आहे ती सन्माननीय आमदार रामबाबा पाटील यांच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद पदाधिकारी असतील, नेतेमंडळी असतील, या आघाडीचे सर्व अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सगळ्यांमध्ये दिसून आला आणि सगळ्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या तुम्ही उमेदवार म्हणून आहात आणि जरी काँग्रेस पक्षाच्या या निशाणीवरती पण उभ्या आहात तरी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्याला मदत करू आणि प्रचंड मताधिक्याने शिवाय असतील यांच्या संदर्भामध्ये त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती आणि उमेदवारी त्यांना न मिळाल्यामुळे ते नाराज होणे फार स्वाभाविक आहे आणि पक्षाचा अंतर्गत विषय म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आणि त्याच्यामध्ये तुषार शिवाय हे त्याची नाराजी दूर करून पक्षाच्या प्रचारामध्ये सामील झाले. श्याम संदेलांशी आमचं बोलणं चालू आहे. श्याम संदेलांचा राग हा उमेदवारावर नाही हे आपण समजून घ्या. श्याम संदेलांचा राग हा पक्षाच्या नेतृत्वावरती उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि पक्षाच्या नेतृत्वाने त्याच्याशी चर्चा करून श्याम संदेलांची नाराजी सुद्धा तिच्या 2 दिवसामध्ये दूर होऊन ते तुम्हाला प्रचारामध्ये सामील झालेलं दिसत. जी बैठक झाली त्या बैठकीचा आपण जर बघितलं तर ती बैठक विद्यमान खासदारांच्या विरोधात बैठक. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या खासदार काही करून ह्या पुन्हा निवडून येऊ नये ही भूमिका त्या बैठकीत त्यांनी घेऊन त्याच्यावर विचार विमर्श करण्याकरता म्हणजे नेमकं आपण वेगळा उमेदवार द्यावा की जे आहेत त्या काँग्रेसच्या उमेदवारांना सपोर्ट करावा ह्या चर्चेकरता ती बैठक आयात केलेला तिसरी आघाडी उभारली. विचार मला असं वाटतं बदललेला असेल कारण तुषार शिवाय ज्या अर्थी प्रचारात सामील झाले त्या अर्थी त्यांनी परत त्यांच्या भूमिकेवर बीजेपी येऊ नये, बीजेपीचा उमेदवार कोणत्या पक्षात निवडू नये याच्याकरता मला असं वाटतं त्यांनी सामंजस्याची भूमिका केली. ती आता हळूहळू जायला तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष जेव्हा उमेदवारी जाहीर करतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक स्तरावरती त्याच्यावर चर्चा केली आणि त्यामध्ये जे निकष असतात ते केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी लावत असतात. त्यामध्ये सर्वेचा पण एक निकष असतो. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने सुद्धा 4 सर्वे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात केले आणि त्या सर्वेचा निकष लावून मला असं वाटतं की आज काँग्रेस पक्षाची प्राथमिकता ही कोणत्या परिस्थितीमध्ये आमचा उमेदवार निवडून आणणे याच्याकरता आहे. त्यामुळे आता उमेदवारीचा विषय हा आमच्या दृष्टीने आता मागे पडला. आज जे उमेदवार आम्हाला दिले त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहून कार्यकर्त्यांनी त्या उमेदवार निवडून आणण्याकरता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने कंबर कसले. मला वाटतं की काम करत राहणे हाच एक पर्याय त्याच्याकडे आहे. मग ते कोणतंही क्षेत्र असो तर राजकारणच नाही व्यवसाय जरी असला तरी आपण त्याच्यात काम करत राहून आपली सातत्यता टिकवून ठेवली म्हणजे आपल्यावरती जर अन्याय झाला असेल तर नक्की भविष्यात म्हणजे स्थानिक जे इच्छुक उमेदवार येणार नाही परंतु त्यांना भविष्यामध्ये नक्कीच त्या विषयाचा न्याय दिला जाईल आणि त्यांना भविष्य त्यांचे उज्ज्वल असणार. किती मानवरती आलेलं नाही परंतु आम्हाला हे जाणवत आहे की ताईंच्या बाजूने कल आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये लोकांचा कल आहे. मतं हे आम्हाला अजून पुढच्या 8-10 दिवसामध्ये कळतील तरी आम्ही तुम्हाला सांगू.